नमस्कार मंडळी, के आर किचन अँड डेली लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक, पौष्टिक आणि खमंग अशी आंबाडीची भाजी. आंबाडी ही हिरवी पालेभाजी फक्त चविष्ट नाही तर आरोग्यदायीही आहे. चला तर पाहूया ही सोपी आणि झटपट रेसिपी. सर्वप्रथम आपल्याला आंबाडीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. त्याचे देठ काढून फक्त पानं आपल्याला घ्यायची आहेत. तुम्ही हवा असल्यास ही भाजी चिरूनही घेऊ शकता. आता आपल्याला ह्याला एका पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये 2 तांबे पाणी घालायचं आहे आणि 4 ते 5 मिनिटासाठी भाजीला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे भाजी व्यवस्थित शिजली जाते. ही भाजी जास्त वेळ लागत नाही शिजायला, हे बघा 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी व्यवस्थित वाफाळली आहे. आता हिला आपल्याला एका चाळणीवर काढून घ्यायचं आहे आणि हिला असं मोकळं करून घ्यायचं आहे आणि हिच्यातलं पाणी निचरून घ्यायचं आहे. पाणी निचरल्यानंतर आपल्याला हिला असं व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त आंबटपणा लागणार नाही आपल्याला. ही भाजी अशी व्यवस्थित पिळल्यानंतर आपल्याला हिला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मोकळं करून घ्यायचं आहे. ही बघा आपली भाजी सगळं पिळून झालेली आहे. आता हिला साईडला ठेवू आणि आपल्याला फोडणीसाठी काय साहित्य लागणार आहे ते बघू. यासाठी मी घेतल्यात 7-8 हिरव्या मिरच्या ठेचून, त्यानंतर भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ, शेंगदाण्याचा कूट ओबडधोबड कुटून घेतलाय, त्यानंतर लसूण पण ओबडधोबड ठेचून घेतला आणि जिरे 1 चमचा. आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 चमचा जिरे. जिरे व्यवस्थित असे तडतडले की आपल्याला यामध्ये घालायचा आहे चेचलेला लसूण. लसणाला सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा. हे पण व्यवस्थित असं परतवून झालं की आता आपल्याला 2 मिनिट परतवायचं याला आणि 2 मिनिट परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ घातल्यानंतर आपल्याला याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय. हे बघा अशा प्रकारे आपण याला परतवून घेणार आहोत. आता हरभऱ्याची डाळ व्यवस्थित परतली की आपल्याला यामध्ये घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट मी मुद्दामच जाडसर कुटून घेतला होता, ह्यामुळे भाजीला चव एकदम छान येते. हे बघा अशा प्रकारे आपल्याला सगळं व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. आता हे व्यवस्थित परतलं की याच्यामध्ये मी घालते अर्धा चमचा हळद. ह्याला पण व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचंय आणि आता आपल्याला यामध्ये घालायची आंबाडीची भाजी. ही भाजी आपल्याला आता व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही भाजी व्यवस्थित परतायची आहे. भाजी साधारण आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित अशी परतवून मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये सगळं साहित्य. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतर आपल्याला ह्याला परत 1-2 मिनिट परतवून घ्यायचं आहे भाजीला, म्हणजे मीठ व्यवस्थित लागलं जाईल. हे बघा अशा प्रकारे आपल्याला भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. आता भाजी परतली झालेली आहे. आता आपण ह्याला आपण 2 मिनिटं झाकून ठेवू. झाकून ठेवल्यानंतर 2 मिनिटं असंच शिजू द्यायचंय न पाणी घालता. आणि आता आपण हे झाकण काढू आणि अर्धा कप पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचंय, का तर आपली हरभऱ्याची डाळ थोडीशी मऊ व्हावी म्हणून. आता हे बघा आपल्याला असं परत झाकून ठेवायचंय आणि 5 ते 7 मिनिट व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय. हे बघा आपली आंबाड्याची भाजी तयार झाली. तर मंडळी आपली भाजी एकदम छान तयार झाली आहे.
गरमागरम पोळी किंवा भाकरीसोबत खायला नक्की करून बघा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि KR किचन अँड डेली लाईफला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन